अमरावती जिल्ह्यातील निम्न पिढी प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीनं दिलासादायक पाऊल उचलण्यात आला आहे। सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या पुढाकारातून वाघोली धरण इथं प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना मत्स्य व्यवसायाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे। अमरावतीतील सावित्रीबाई फुले महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या पुढाकारानं निम्न पिढी प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना वाघोली धरण इथं मत्स्य व्यवसायाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे। शासनाच्या नियमांनुसार आवश्यक प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसल्यास मत्स्य व्यवसाय करता येत नसल्यानं भविष्यातील अन्याय टाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। प्रशिक्षणातून मत्स्य उत्पादन, संवर्धन, व्यवस्थापन व विपणनाचे मार्गदर्शन देण्यात येत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत। या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। ही आमची प्रकल्पग्रस्त महिला मत्स्यमार सहकारी संस्था आहे। या शासनाले यांच्या मार्फत अर्ज करण्यात आले। सर्वप्रथम सर आपल्याला एक विनंती करतो का यांनी एक गावामध्ये प्रकल्पग्रस्त असल्याच्या कारणाने शासनानं एक GR काढला का बा यांना मत्स्य व्यवसायाचं ट्रेनिंग असल्याशिवाय यायले स्थानिक रोजगार मिळत नाही। त्या दृष्टिकोनातून ह्या गावासंग संपर्क साधला असतात ह्या गावातले प्रत्यक्ष एक आदमी हे जे वानखडे साहेब आहे याच्या संग मी संपर्क साधला आणि याईनं सर्व ह्या गावातली एक टीम जे होती का आपल्याला खरोखर रोजगार मिळाला पाहिजे तर यासाठी एखादी आपल्याला संस्था रजिस्टर करासाठी त्याच्यासाठी मत्स्य व्यवसायाचं प्रशिक्षण असणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून ह्या पोरायनं पूर्ण एक मोठ्या प्रमाणात उत्सव याच्यांनी दाखवल्या असून रोजगारासाठी का आपल्याला स्थानिक लोकायले हा मत्स्य व्यवसाय भेटला पाहिजे आणि कोणीही समाजाचा असला त्याले मत्स्य व्यवसाय करणं बंधन नाही आहे। त्या दृष्टिकोनातून हे पोरं आमच्या संग संपर्क साधला तर या पोरायले मी आमच्या संस्थेच्या महिला अध्यक्षांनी यायला मार्गदर्शन केलं का असं करा। संस्थेच्या महिलाचं काही जेव्हा इथं वेळ पडत तेव्हा इथं सर्व हजर होईल।